Okay, good morning. Am I Good audible? morning, sir. Good morning. Yes, okay. So today we will continue unit number 4, that is the fundamentals of remote sensing. The next point of unit number 4, that is fundamentals of remote sensing. So okay. Okay. If you see the image, what you think? If you see image and if you read all the information on whatever displayed on the screen, what you think about remote sensing? एक आय दिसतोय Yes, sir. ओके आणि खाली एक सेंटेन्स लिहिलेलं आहे डू वी हॅव अन आय फॉर डिटेल्स टू कॅरेक्टराइज डू वी हॅव अन आय फॉर डिटेल्स टू कॅरेक्टराइज इट मीन्स व्हॉट आपण आपल्या डोळ्यांनी बरेचसे काही सेन्स करून कॅरेक्टराइज करू शकतो की नाही Yes, sir. बरोबर आहे की नाही नाव यू आर सिटिंग ॲट युअर होम ठीक आहे तुम्ही घरामध्ये बसलाय आता त्या ज्या खोलीमध्ये ज्या रूम मध्ये तुम्ही बसला आहात त्या खोलीमध्ये एक नजर फिरवा सगळीकडे आणि कोणी तर मला एकाने आन्सर द्या की काही काय दिसतंय तुमच्या त्या घरामध्ये किंवा ज्या खोलीमध्ये तुम्ही बसला आहात कोणतं देईल एक जण रिप्लाय एनीवन नो वन इज रेडी काहीतरी दिसत असेल टीव्ही एक दोन चार गोष्टी सांगा मेजर Watch है. Mobile. ओके मोबाईल वॉच Book. Pen. Notebook. नोटबुक थोडस दूर बघा भिंतीवरती बघा कुठे तर काहीतरी आणखी Painting. कॉर्नरला ठेवला असेल ओके Electric circuit. अजून काय Pen. फॅन ओके Painting. ओके पेंटिंग यस Computer. कॉम्प्युटर ओके ओके सो आय गॉट ॲट लिस्ट 7-8 नंबर्स म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी बसला आहात त्या ठिकाणाहून तुम्ही जर तुमच्या आयनी जर सेन्स केलं तर तुम्हाला काहीतरी गोष्टी दिसल्या की ज्या तुम्ही सांगितल्या मोबाईल असेल फॅन असेल वॉलला पेंटिंग दिसतंय कॉम्प्युटर आहे ओके सो इट मीन्स डू वी हॅव अन आय आपल्याला जो काय आय आहेत किंवा डोळे आहेत फॉर डिटेल्स टू कॅरेक्टराइज इट मीन्स यू हॅव कॅरेक्टराइज दी व्हॉट एव्हर यू हॅव सेन्स तुमच्या डोळ्यांनी जे काय पाहिलं ते तुम्ही काय केलं कॅरेक्टराइज केलं बरोबर आहे की नाही पेंट कशा Yes. पेंटला तुम्ही कॉम्प्युटर म्हटलं का No. नाही नोटबुकला मोबाईल म्हटलं का तुम्ही No. फॅनला पेन म्हटलं का तुम्ही नाही इट मीन्स यू हॅव कॅरेक्टराइज दी ऑल दी आयटेम्स बाय सेन्सिंग युअर आय तुमच्या डोळ्यांनी तुम्ही सेन्स करून काय केलं ते कॅरेक्टराइज केलं ओके सो वी विल सी इन डिटेल व्हॉट इज रिमोट सेन्सिंग सी what is remote sensing so here the remote sensing is
the process of sensing and measuring the object from a distance without physical contact with them. What is remote sensing? Remote sensing is the process of sensing and measuring object from a distance without physical contact with them. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला विदाउट फिजिकली कॉन्टॅक्ट करता तुम्ही काय करायचं, सेन्स करायचं आणि त्याचे मेजरमेंट्स फाइंड आउट करायचे किंवा डिटरमाइन करायचे. ओके, सो इफ यू सी हियर, काय दिसतंय या ठिकाणी? एक हे वरती काय दिसतंय इमेज मध्ये? सॅटेलाइट. सॅटेलाइट आहे. या ठिकाणी काय आहे? सन. सन आहे. ओके, म्हणजेच ज्यावेळी सनची एनर्जी अर्थ वरती येते आणि या अर्थ वरती जे काय सॅटेलाइटला दिसतंय त्यावेळी सॅटेलाइट काय करतोय, अर्थ वरच्या इमेज कॅप्चर करतोय. कोणता कॉन्टॅक्ट करतोय का ग्राउंडला सॅटेलाइट? कोणत्याही पद्धतीचा कॉन्टॅक्ट, फिजिकल कॉन्टॅक्ट होतोय का सॅटेलाइटचा आणि ग्राउंडचा? नो सर. नाही. म्हणजे सूर्याची जी काही एनर्जी आहे ती अर्थ वरती पडल्यानंतर सॅटेलाइट काय करतोय तर अर्थ वरच्या इमेज कॅप्चर करतोय. म्हणजेच काय कॅप्चर केलंय? ही दिसतंय, हे जे स्केच दिसतंय तुम्हाला, याच्यामध्ये आहे काय? या ठिकाणी बंगलो आहे, या ठिकाणी रोड दिसतोय, सायकल आहे, अजून काहीतरी वस्तू ठेवलेल्या आहेत, ट्रीज दिसत आहेत आणि काहीतरी कंपाऊंड वॉल दिसते. सो अशा पद्धतीनं एका या हाऊसचं किंवा प्लॉटचं काय केलेलं आहे, इमेज सॅटेलाइटनी कॅप्चर केली. मग त्याच्यासाठी तुम्हाला कंट्रोल स्टेशन लागणं, अँटेना आहे आणि कॅप्चर केलेली इमेज परत तुम्ही कुठं स्टोअर करणार आहे? डिजिटल फॉर्मॅटमध्ये, कम्प्युटरमध्ये. बरोबर आहे. म्हणजेच रिमोट सेन्सिंग मीन्स व्हॉट? इट इज द प्रोसेस ऑफ सेन्सिंग and measuring object from a distance without physical contact within them. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा एखाद्या ऑब्जेक्टला न करता सेन्स करून, म्हणजेच इमेज कॅप्चर करून. आता सॅटेलाइट काय करणार आहे? इमेज कॅप्चर केली. त्या इमेजचं अनालिसिस जर आपण केलं तर त्या अनालिसिस थ्रू या बिल्डिंगचा एरिया किती असेल, या ट्रीची हाईट किती असेल, पर्टिक्युलर या ठिकाणी रोड आहे त्याची लेंथ किती असेल, अशा पद्धतीचं मेजरमेंट. ऑब्जेक्ट, रोड हा ऑब्जेक्ट आहे, बिल्डिंग ऑब्जेक्ट आहे, ट्री हा ऑब्जेक्ट आहे ग्राउंडवरचा, तर या प्रत्येकाचं काय करायचं? मेजरमेंट घ्यायचं. दॅट इज दी टेक्नॉलॉजी, इज दी रिमोट सेन्सिंग. गॉट इट एव्हरीवन? येते का लक्षात? फक्त इमेज वरून, काढलेल्या फोटोग्राफ वरून अनालिसिस करायचं. डायरेक्ट आता हे जे हाऊस दिसतंय तुम्हाला, हा जो बंगलो दिसतोय, याचं मेजरमेंट घ्यायचं झालं तर तुम्हाला काय करावं लागेल? एक टेप घ्यावा लागेल, लेंथ विड्थ मोजावी लागेल की नाही, याची उंची मोजावी लागेल, बरोबर की नाही? जर या बंगलोचं मेजरमेंट घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला काय करावं लागेल? एक मेजरिंग टेप घ्यावा लागेल, लेंथ विड्थ हाईट मेजर करावी लागेल. बट remote sensing is one of the technology or process of sensing the object. त्या ऑब्जेक्टचा फोटोग्राफ घ्यायचा, सेन्स करायचं म्हणजेच काय? फोटोग्राफ घ्यायचा. त्या फोटोग्राफ वरून आपण डायरेक्टली काय करायचं? त्या पर्टिक्युलर बिल्डिंगचे मेजरमेंट घ्यायचे. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा, आता जर तुम्ही टेपनी मेजरमेंट केली तर फिजिकल कॉन्टॅक्ट आला की नाही तुमचा त्या बिल्डिंगशी, तसंच जर रिमोट सेन्सिंग म्हणजेच सॅटेलाइट मधून किंवा एखाद्या एअरक्राफ्ट मधून आपण एखाद्या एरियाचे फोटोग्राफ घ्यायचे, त्या एरियामध्ये जे काय वस्तू दिसतात त्याचे मेजरमेंट घ्यायचे. झाडाची हाईट मेजर करतो, कसं? तर इमेजवरून. जी काय इमेज कॅप्चर झाली त्या इमेजवरून तुम्ही काय करताय? मेजरमेंट घेताय आणि ऍक्च्युअल त्या हाऊसचं किंवा त्या रोडची लेंथ किती, हाऊसचं डायमेन्शन किती, हे आपण फाइंड आउट करू शकतो. दॅट इज दी रिमोट सेन्सिंग. ओके, सो
Sensing. What is sensing? Sensing is nothing but scanning, characterizing, classification, identification and analysis. सेन्सिंग म्हणजे काय केलं तुम्ही? या गोष्टी करताय. सेन्सिंग मध्ये काय करताय? स्कॅनिंग. स्कॅनिंग मीन्स इट मीन्स व्हॉट? फोटोग्राफ घेताय, इमेज घेताय. म्हणजे सॅटेलाइट काय करतोय? ग्राउंडवरच्या ज्या एरियाचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे, ज्या एरियाचा सर्वे करायचा आहे, त्या एरियाचं काय करतोय? फोटोग्राफी घेतोय. सेन्सिंग इज नथिंग बट फर्स्ट स्टेज इज द स्कॅनिंग म्हणजे फोटोग्राफ घेणे. देन कॅरेक्टरायझिंग. फोटोग्राफ केल्यानंतर ते कॅरेक्टराइज करायचं. पर्टिक्युलर तीच वस्तू आहे का? तोच टाइप आहे का? Characterize. Then classification. Whether this is the water treatment plant, whether this is the influent treatment plant. म्हणजे वेस्ट वॉटर ट्रीट करायचा प्लांट आहे की ड्रिंकिंग वॉटर ट्रीट करायचा प्लांट आहे. क्लासिफिकेशन म्हणजे तुम्ही एखाद्या प्लांटचा जर सॅटेलाइट मधून फोटो घेतला. प्लांट हा ग्राउंड वरती खूप मोठा असतो. वॉटर ट्रीटमेंट प्लांट किंवा इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आपण डिटेल स्टडी केलेला आहे 3rd इयर 2nd युनिट मध्ये. सो क्लासिफाय म्हणजे पर्टिक्युलर गोष्ट तीच आहे का? दॅट इज द क्लासिफिकेशन. देन आयडेंटिफिकेशन. दिस इज द सेडिमेंटेशन युनिट, दिस इज द फिल्ट्रेशन युनिट, दॅट इज द आयडेंटिफिकेशन. जर आपण सॅटेलाइट मधून एखाद्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा जर फोटो काढला तर तो पहिल्यांदा स्कॅनिंग केलं म्हणजेच फोटो काढला. कॅरेक्टराइज केलं, दिस इज दी वॉटर ट्रीटमेंट प्लांट. देन क्लासिफाय वेदर दिस इज दी वॉटर ट्रीटमेंट प्लांट और इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. एक एक्झाम्पल देतोय मी. अशा पद्धतीने तुम्ही दिस इज दी रोड और रेल्वे ट्रॅक अशा पद्धतीने तुम्ही क्लासिफाय करू शकता. किंवा दिस इज दी मुरुम रोड और दिस इज दी बिटुमिन रोड और दिस इज दी कॉन्क्रीट रोड. इन दिस वे यू कॅन क्लासिफाय. Then identification. Whether the murum is used for material, whether the gravel is used for material, whether the bitumen is used, whether the concrete is used, that is the identification. बघा सेन्सिंग केल्यानंतर म्हणजे फोटोग्राफ वरून आपण काय करू शकतोय? विदाउट त्या ऑब्जेक्टला कॉन्टॅक्ट न करता त्याचं पूर्णपणे मराठीमध्ये आपण काय म्हणतो? कुंडली. पूर्णपणे कोणत्या टाईपचं मटेरियल आहे, कोणत्या टाईपचा रोड आहे, तो रोड बिटुमिन आहे, डांबरी आहे की कॉन्क्रीटचा आहे. मी एक्झाम्पल देतोय तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही काय करता? आयडेंटिफिकेशन अँड अनालिसिस. वेदर विड्थ ऑफ रोड किती आहे, लेंथ ऑफ रोड किती आहे, थिकनेस ऑफ रोड किती आहे, हे तुम्ही इमेज वरून करू शकता. सो दिस इज दी व्हेरी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. Remote sensing is the advanced technology. Generally, this technology is using in the military or government only nowadays. अजून आपण प्रायव्हेट मध्ये सुद्धा यातला थोडा सुद्धा पार्ट यूज करत नाही. फक्त रेग्युलर फोटोग्राफी आहे ना. सर्वांकडे मोबाईल फोटोग्राफी करताना. येस सर. मग त्याच्यावरून तुम्ही अनालाइज करू शकता ना. कोणत्या कलरचा शर्ट आहे, कोणत्या कलरची पॅन्ट आहे. किंवा जर तीच इमेज तुम्ही कॉम्प्युटरमध्ये डिजिटल फॉर्मॅटमध्ये यूज केली तर त्या तुमच्या फोटोग्राफीमध्ये तुमची जी हाईट आहे ती मेजर करू शकता की नाही कॉम्प्युटरमध्ये. बरेचसे ऍडव्हान्समेंट आहे कॉम्प्युटरमध्ये. मग त्या म्हणजे इमेज जर आपण डिजिटल फॉर्मॅटमध्ये जर आपण सॉफ्टवेअरमध्ये इन्सर्ट केली कॉम्प्युटरमध्ये तर आपण त्याचे डायमेन्शन्स मेजर करू शकतो. इट मीन्स द रिमोट सेन्सिंग इज दी process without physical contact to object. We can measure the dimensions of that particular object. And in the sensing we can scan the object, we can characterize the object, we can classify the object, we can identify the object and we can analyze the object. So this comes under the sensing. Got it? Yes. Okay. So again remote sensing. Again here you can see the remote sensing is a science of acquiring the information about Earth's surface without actually being contact with it. की जी आपण पाठीमागे जी डेफिनेशन पाहिली तीच
अदर वर्ड्स मध्ये डेफिनेशन आहे, रिमोट सेन्सिंग इज द सायन्स ऑफ अक्वायरिंग इन्फॉर्मेशन अबाउट द अर्थ सरफेस. पृथ्वीचा जो सरफेस आहे या सरफेस वरती कोणताही ऑब्जेक्ट असो त्याची इन्फॉर्मेशन आपण अक्वायर करतो. एखादं ट्री घ्या सिंपल, त्या झाडाचा टॉप व्ह्यू मध्ये एरिया किती असेल इन सर्कल जर आपण मेजर करायचं म्हटलं, उंची किती असेल हे इमेज वरून आपण अनालिसिस करू शकतो. सो दॅट इज दी रिमोट सेन्सिंग. सो इफ यू सी हियर 3 essential things for remote sensing required. First is the sensing, second is the electromagnetic radiation, and third is the object to be sensed. ज्या एरियाचा सर्वे करायचा आहे, ज्या एरियाची इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे, तो पहिले डिसाइड करणं गरजेचं आहे. त्यानंतर सेन्सर आपण 2 पद्धतीनं सेन्सिंग करू शकतो. एक तर सॅटेलाइट मधून अर्थ सरफेसची इमेज घेऊ शकतो किंवा एरोप्लेन मधून, हेलिकॉप्टर मधून आपण कॅमेरा लेड करून हेलिकॉप्टर मध्ये किंवा एरोप्लेन मध्ये आपण एखाद्या पर्टिक्युलर एरियाची फोटोग्राफी करू शकतो. म्हणजे एकतर सॅटेलाइटचा उपयोग करू शकतो किंवा एरोप्लेन मध्ये कॅमेरा बसवून त्या एरियाची फोटोग्राफी घेऊ शकतो. म्हणजे कोण सेन्स करणार आहे, कॅमेरा किंवा सॅटेलाइट. सेन्सर म्हणजे कोण असणार आहे, जो फोटोग्राफी करणार आहे तो सेन्सर. मग एकतर सॅटेलाइट मधून फोटोग्राफी करणार किंवा एरोप्लेन मधून. आणि मग सॅटेलाइट मधून काय केले जाणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. फोटोग्राफीसाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स तुमचे पास केले जाणार आहेत. ते कशावरती पोहोचणार आहेत, ऑब्जेक्ट वरती तुमच्या, की ज्या ऑब्जेक्टची फोटोग्राफी करायची. सो इन दिस 3 ways or 3 essential things are required for this remote sensing. Okay? Then next, so 6 stages in remote sensing. There are 6 stages in remote sensing. So if you see here, first stage. So first stage is the source of energy. Source of energy. So there are 2 energies we can use. जर तुम्ही डेला फोटोग्राफी करत असाल तर तुम्हाला फोटोग्राफीसाठी सोर्स ऑफ एनर्जी कुठून मिळते. दिवसा फोटोग्राफी करत असाल तर सोर्स ऑफ एनर्जी काय असतो, सन असेल. ओके, म्हणजे सन रेज तुमच्या ऑब्जेक्ट वरती पडणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही काय करणार आहे, त्या ऑब्जेक्टची फोटोग्राफी करणार आहे. बरोबर आहे काय. विदाउट लाईट तुम्ही फोटोग्राफी करू शकणार नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजेच फर्स्ट स्टेज इज दी सोर्स ऑफ एनर्जी. मग एनर्जी कुठून मिळणार आहे, एकतर सन रेज म्हणजे एनर्जी असणार आहे, म्हणजे सनची लाईट. आणि सेकंड म्हणजे काय असणार आहे, तर तुमच्याकडे जो आर्टिफिशियल कॅमेरा आहे त्या कॅमेराची फ्लॅश. बरोबर आहे की नाही. सोर्स ऑफ एनर्जी 2च सोर्स तुम्ही वापरू शकता. एक म्हणजे नॅचरल सनची जी लाईट आहे ती, आणि दुसरं म्हणजे तुमच्या कॅमेराचा फ्लॅश. ओके, सो फर्स्ट स्टेज इज दी एनर्जी. म्हणजे आता इथं कॅमेरा आहे तर या कॅमेऱ्याला फ्लॅश असेल तर दॅट इज दी सोर्स ऑफ एनर्जी. सेकंड स्टेज हियर, second stage is the transmission of EMR towards the object, electromagnetic radiations. फोटोग्राफी करता म्हणजे काय करता, काय करता, ऑब्जेक्ट अगोदर तुमच्या आहे ना मोबाईल सगळ्यांकडे, कशा पद्धतीने फोटोग्राफी करता, ऑब्जेक्ट डिसाइड करता की ना अगोदर कॅमेऱ्याच्या समोर. आणि मग त्यानंतर काय करता, बटन क्लिक करता. म्हणजेच काय करता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स टुवर्ड्स द ऑब्जेक्ट तुम्ही काय करता, ट्रान्सफर करता. ट्रान्समिशन ऑफ EMR टुवर्ड्स द ऑब्जेक्ट. सेकंड स्टेज मध्ये
ऑब्जेक्ट डिसाइड केल्यानंतर तुम्ही काय करता, EMR ट्रान्समिशन करता. देन थर्ड स्टेज हियर. व्हॉट इज थर्ड स्टेज? इंटरॅक्शन ऑफ EMR विथ द ऑब्जेक्ट. मग तुम्ही जे काय बटन क्लिक केल्यानंतर जे काय EMR तुमचे ऑब्जेक्ट ट्रान्सफर झाले ते काय होतात, इंटरॅक्ट होतात ऑब्जेक्टशी, म्हणजे ऑब्जेक्ट वरती जाऊन पडतात. मग तो तुम्ही तुमच्या जवळच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने केला असेल किंवा सॅटेलाइट मधून सॅटेलाइटने कॅमेरा, सॅटेलाइटचा जो कॅमेरा आहे तो ग्राउंड वरती फोटोग्राफ घेत असेल तर ते काय करतात, ऑब्जेक्ट वरती पडतात. फोर्थ स्टेज. व्हॉट इज फोर्थ स्टेज? ट्रान्समिशन ऑफ इंटरॅक्टेड EMR टुवर्ड्स द सेन्सर. म्हणजे तुम्ही सेन्स केलं, EMR ऑब्जेक्ट कडे इंटरॅक्ट झाले, ऑब्जेक्ट करून परत ट्रान्सफर झाले ते टुवर्ड्स द सेन्सर, जिथून सेन्स केलं होतं तिकडं सेन्स झाले, आणि त्यानंतर तुमची स्टेप 5 मध्ये काय झालं, रेकॉर्डिंग ऑफ इमेज. स्टेप 5 मध्ये काय झालं, म्हणजे जे EMR तुम्ही सेंड केले होते ते काय झाले, ऑब्जेक्ट वरती इंटरॅक्ट झाले. इंटरॅक्ट झाल्यानंतर ते परत टुवर्ड सेन्सर कडे इंटरॅक्ट झाले, आणि त्यानंतर तुमचं इमेज आहे ते रेकॉर्ड झाली. सो फिफ्थ स्टेज इज द रेकॉर्डिंग ऑफ इमेज बाय द डिटेक्टर. अँड इन द सिक्स्थ स्टेज अनालाइज ऑफ द इमॅजिनरी. म्हणजे जी इमेज तुम्हाला मिळाली त्या इमेज वरून तुम्ही काय करणार, अनालिसिस करणार. अनालिसिस म्हणजेच काय, आता या ठिकाणी काय दिसते, कशाचा आपण फोटोग्राफी करायला लागलोय, एक डॉल आहे, तिने टॉप कोणत्या कलरचा घातलेला आहे, फ्रॉक कोणत्या कलरची आहे, बरोबर की नाही, याचा अनालिसिस करू शकतो ना आपण इमेजवरून. हाईट किती असेल, एक्सप्रेशन्स कसे आहेत, शूज घातलेत ते आहेत की नाहीत, शूज घातलेत की नाही, अशा पद्धतीचं सगळं अनालिसिस त्या इमेजचं आपण करू शकतो. या जे आता आपल्या पर्टिक्युलर या स्लाइड वरती तुम्हाला जी इमेज दिसते या इमेजचं डिटेल अनालिसिस तुम्ही करू शकता. सो दीज आर दी 6 स्टेजेस इन दी रिमोट सेन्सिंग. या पद्धतीनं तुमची ऍक्च्युअल रिमोट सेन्सिंग वर्क होते. आता रिमोट सेन्सिंग वर्क होण्याची जी काय पाठीमागच्या ज्या 5 स्टेजेस आहेत ह्या एकदाच आपण सेट केलेल्या आहेत, पण अनालिसिस ऑफ इमॅजिनरी, अनालिसिस करणं हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा आपला पार्ट आहे. अदर पार्ट कॅमेरा, फोटोग्राफी, सेन्सर हा तर ऑलरेडी आपण सेट केलेला आहे सगळं, फक्त फोटोग्राफी घ्यायची. पण रिमोट सेन्सिंग म्हणजे फोटोग्राफी घेणे आणि ऍक्च्युअल त्याचा अनालिसिस हे सिव्हिल इंजिनिअरिंगचा पार्ट येतो. ओके, गॉट इट? Okay. Yes, sir. Okay, now you can see here. So here, this is the sun, means solar energy. So sun rays काय होत आहेत बघा, कुठे आले सन रेज, तुमच्या अर्थ वरती, अर्थ सरफेस वरती आलेत. जे येलो कलरचे दिसतात हे सन रेज आहेत. ते काय होतात, सरफेस वरती म्हणजे या ट्री वरती पडलेत, या वॉटर सरफेस वरती पडलेत, हा जो काय तुमचा हिलचा पोर्शन दिसतो याच्यावरती पडलेत. आणि मग तुम्ही फोटोग्राफी आता कोणत्या सोर्स मधून करताय, जस्ट मिनिट. एकतर ग्राउंड मध्ये कार आहे याच्यावरून करताय, इथून बलून मधून फोटोग्राफी करताय, हेलिकॉप्टर आहे, एरोप्लेन आहे, किंवा अजून स्पेस बॉर्न आहे, किंवा या ठिकाणी सॅटेलाइट आहे. या एवढ्या सोर्स मधून तुम्ही काय करताय, फोटोग्राफी करताय किंवा इमेज कॅप्चर करणार आहे. मग आता इकडून या इमेज कॅप्चर करत असताना तुम्हाला इनिशियली काय लागतंय, सोर्स ऑफ एनर्जी. सोर्स ऑफ एनर्जी कुठून मिळाली, सन कडून मिळाली. म्हणजे सनरेज आहेत ते तुमच्या सरफेस वरती पडले, अर्थ सरफेस वरती. अर्थ सरफेस वरती पडल्यानंतर ते ट्रान्समिट झाले. कुठे ट्रान्समिट झाले, म्हणजे सरफेसला इंटरॅक्शन झालं,
त्यानंतर ते ज्या सोर्स मधून तुम्ही फोटोग्राफी करणार आहे त्या सोर्सकडे ते इंटरॅक्ट झाले. म्हणजेच बलून असेल, हेलिकॉप्टर असेल, एरोप्लेन असेल किंवा स्पेसमध्ये अजून सोडलेलं तुम्ही एखादं व्हेकल असेल किंवा सॅटेलाइट असेल, तिकडे ते काय झाले, रिफ्लेक्ट झाले. एनर्जी काय झाली, रेडिएशन्स काय आले, EMR रेडिएशन्स, सॉरी सनची जी एनर्जी आहे ती काय झाली, रिफ्लेक्ट झाली. आणि मग तुम्ही काय करू शकता, तुम्हाला एनर्जीचा सोर्स मिळाला फोटोग्राफीसाठी आणि मग तुम्ही या कोणत्याही वे मधून काय करू शकता, फोटोग्राफी करू शकता किंवा इमेज कॅप्चर करू शकता. आणि मग हा जो बाकीचा पार्ट दिसतोय, हा सगळा तुमचा इंटरनल पार्ट आहे. म्हणजे कॉम्प्युटर, हार्डवेअर, प्रिंटिंग, डिजिटल. एकदा इमेज कॅप्चर केली की ती इमेज एकदा कॉम्प्युटरमध्ये इन्सर्ट केली की तुम्ही पाहिजे ते अनालिसिस करू शकता, मेजरमेंट घेऊ शकता, एखाद्या ऑब्जेक्टची हाईट मेजर करू शकता, एरिया मेजर करू शकता, की जी सिव्हिल इंजिनिअरिंगची ऍप्लिकेशन्स आहेत. गेटिंग इट? Yes, sir. फंडामेंटल बघतोय, फक्त रिमोट सेन्सिंग कसं वर्क होतं याचे डिटेल ऍप्लिकेशन खूप पुढे आहे. ओके, सो नेक्स्ट इज दी टाइप्स ऑफ रिमोट सेन्सिंग. Next is the types of remote sensing. Okay, so here there are main two types of remote sensing: active remote sensing and passive remote sensing. Active remote sensing and passive remote sensing. So what is active remote sensing? So active remote sensing, it means artificial energy source, and passive remote sensing is nothing but natural energy source. So which is the natural energy source for the photography or taking image? Sun rays. Sun rays is the natural energy source, and artificial energy source. Which is the artificial energy source? You are not audible properly. तुमचा आवाज कट होतोय. जे कोण आन्सर सांगताय ते. ओके, बाकीचे कोण बोलू शकत नाहीत काय? Artificial energy source. So artificial energy source is the energy we can use artificially. म्हणजेच आपण लाईट प्रोव्हाइड करणे, फ्लॅश प्रोव्हाइड करणे, कॅमेराला फ्लॅश देणे, बरोबर आहे की नाही? लाईटची पाहिले की नाही, लग्न वगैरे अटेंड केलीत की नाही, लग्नामध्ये लाईट लावली असतात हॉलोजन्स बाजूनी आणि फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग होते की नाही, होते की नाही? Yes, sir. अवघड आहे. Yes, sir. हो म्हणायला सुद्धा अवघड चाललंय. पाहिलेलं आहे सगळं. आर्टिफिशियल म्हणजेच जे काय आपण आर्टिफिशियल फ्लॅश देतो इमेज फोटोग्राफी करण्यासाठी, दॅट इज द आर्टिफिशियल एनर्जी सोर्स, अँड नॅचरल एनर्जी सोर्स इज द सन. ओके, सो व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग? म्हणतात नॅचरल सोर्स कुठले आहेत एनर्जी सोर्स? रडार सिस्टम, SLRA, SAR, हे सगळे गव्हर्नमेंट यूज करतात. अँड नॅचरल एनर्जी सोर्स इज दी सेन्सर ऑन दी सॅटेलाइट, लँडसॅट और SPOT, की जे आपण काय सॅटेलाइट मध्ये सेन्सर बसवले किंवा सनराइज इज दी नॅचरल एनर्जी सोर्स. Got it? There are two types of remote sensing: active remote sensing and passive remote sensing. So passive remote sensing, it means artificial energy source. फोटोग्राफी किंवा इमेज कॅप्चर करण्यासाठी आर्टिफिशियल एनर्जी सोर्स यूज करतो, म्हणजे फ्लॅश वगैरे, कॅमेऱ्याला बसवलेली फ्लॅश असेल किंवा अदर फ्लॅश देऊन आपण थर्ड सेन्सरने आपण फोटोग्राफ घेतो. आणि नॅचरल एनर्जी सोर्स म्हणजे सन किंवा सॅटेलाइट मध्ये नॅचरल बसवलेला तुमचा sensor. So these are the nothing but the types of remote sensing.
Okay. So next part is the introduction to geographical information system. Next part is the introduction to geographical information system. So what is geographical information system? Okay. So here a GIS, Geographic Information System, is GIS, and an organized collection of computer, hardware, software, geographic data, and personal efficiently capture, store, update, manipulate, analyze, and display all the forms of geographically referred information. So geographic information system, it means whatever we have captured images by remote sensing. बघा, remote sensing टेक्नॉलॉजी यूज करून आपण जे काही इमेजेस कॅप्चर केल्या त्या इमेजेसचं डिटेल अनालिसिस आपण GIS सॉफ्टवेअर आहे, जिओग्राफिक म्हणजेच अर्थचा सरफेस. जिओग्राफी म्हणजे काय, बरोबर आहे की नाही? जिओग्राफी म्हणजे स्वॉट होतं ना आपल्याला सब्जेक्ट जिओग्राफी. हो नाही तर म्हणा. सो जिओग्राफी जो आपला जिओग्राफी म्हणजे जो काय तुमचा अर्थचा सरफेस आहे तो. मग या अर्थच्या सरफेसचं रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी यूज करून जे काय फोटोग्राफी केली त्या फोटोग्राफीचं किंवा त्या इमेजचं डिटेल अनालिसिस हे तुमचं GIS म्हणून एक सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये आपण डिटेल अनालिसिस करू शकतो. आपण पाहतो की नाही कॉम्प्युटरवर डिजिटल फॉर्मॅटमध्ये बरंचसं काय करता येतं, जे आपण थिंक करत नाही अशा पद्धतीचं व्हिडिओ करून किंवा इमेज मध्ये काय गोष्टी करता येतात की नाही. त्या पद्धतीनं सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये रिमोट सेन्सिंग मधून घेतलेल्या इमेजचं डिटेल अनालिसिस GIS या सॉफ्टवेअरमध्ये केलं जातं. मग त्याच्यामध्ये एखादा पर्टिक्युलर 10 एकरची तुमची शेती आहे, तर त्याच्यामध्ये किती एकरचा शुगर केन आहे, किती एकर तुमचा गहू आहे, किती एकरामध्ये शेततळ्याचा पॉन्ड आहे, हे सगळं त्या इमेजमध्ये दिसत असतं की. आणि त्या इमेजचं डिटेल अनालिसिस आपण म्हणजे त्याचा एरिया, त्याची उंची, हे जे आपण मी आता सांगितलं रिमोट सेन्सिंग मध्ये फक्त इमेज कॅप्चर करणे आणि त्याचा जो अनालिसिसचा पार्ट होतो तो GIS मध्ये येतो. ओके, अगेन वी विल सी इन नेक्स्ट स्लाइड डिटेल. थोडासा हा डिफिकल्ट पार्ट आहे. ओके, what is geographic information system? A GIS integrate spatial and other kinds of information within the single system to provide the consistent framework for analyzing geographic or spatial data. म्हणजेच स्पॅशियल म्हणजेच काय, अवकाश, बरोबर की नाही. स्पॅशियल म्हणजे अवकाश पद्धतीनं जे काय फोटोग्राफी केलेली आहे त्या फोटोग्राफीचं GIS सॉफ्टवेअर मध्ये आपण डिटेल अनालिसिस करू शकतो. म्हणजेच जो एरिया तुमच्या इमेज मध्ये कॅप्चर झाला त्या इमेजचं डिटेल अनालिसिस की जे आता आपण डिस्कस केलं. कोणत्या एरियामध्ये काय आहे, किती रेसिडेन्शियल एरिया आहे. एखाद्या शहराचं जर केलं आपण, पुणे शहर आहे, रेसिडेन्शियल एरिया किती आहे, इंडस्ट्रियल एरिया किती आहे, रोड नेटवर्क किती आहे, कसं आहे, किती लेंथला रोड आहे, किती एरियामध्ये सिटी आहे, अशा पद्धतीचा फोटोवरून अनालिसिस करू शकतो डायरेक्ट मेजरमेंट न घेता. म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे की नाही, बरोबर की नाही. आर यू गेटिंग? Yes, sir. So that images we are inserting into the GIS सॉफ्टवेअर. त्या इमेजेस रिमोट सेन्सिंग मध्ये घेतलेल्या इमेजेस GIS सॉफ्टवेअर मध्ये इन्सर्ट करतो आणि त्या इमेजेस मध्ये जे काय तुम्हाला दिसतंय त्याचं डिटेल अनालिसिस करतो. दॅट इज द जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. जिओग्राफिक म्हणजे अर्थ सरफेसची इन्फॉर्मेशन. ओके,
देन स्कोप ऑफ GIS. मग काय काय आपण बघू शकतो. So an information system has full range of function too. इमेज मध्ये आपण काय पाहू शकतो. हॉस्पिटल अँड हेल्थ केअर सेंटर कुठे आहेत, स्कूल्स कॉलेजेस अँड एज्युकेशन कॅम्पस कुठे आहेत, हॉटेल रेस्टॉरंट्स कोणत्या लोकेशनला आहेत, बँक ATM कुठे आहे, गव्हर्नमेंट ऑफिसेस पोलीस स्टेशन कुठे आहे, रेल्वे स्टेशन बस स्टेशन कुठे आहे. या पद्धतीचं जिओग्राफिक इन्फॉर्मेशन म्हणजे अर्थ सरफेस वरचे हे जे युनिट्स आहेत, हॉस्पिटल, स्कूल्स, हॉटेल, रेस्टॉरंट, बँक्स, गव्हर्नमेंट ऑफिसेस, याचे लोकेशन आपण काय करू शकतो, त्या पर्टिक्युलर इमेज मध्ये मार्क करू शकतो. एखाद्या पर्टिक्युलर सिटीचा जर फोटोग्राफी केली तर हे पर्टिक्युलर युनिट्स आपण काय करू शकतो, घरात बसून ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटर वरती फक्त इमेजचा अभ्यास करून करू शकतो. कुठेही शोधायला जायची गरज नाही. आणि जर याच्या जोडीला जर तुम्ही GPS टेक्नॉलॉजी, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, सध्या आपल्याकडे मोबाईलमध्ये नेव्हिगेशनचं ऍप आहे की नाही, किंवा गुगल मॅप आहे की नाही, तर त्या नेव्हिगेशन ऍप वरून आपण काय करू शकतो, वन प्लेस टू अनदर प्लेस. आपण एखाद्या सिटीमध्ये तुम्हाला हडपसर पासून स्वारगेट स्टेशनला जायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, गुगल मॅप यूज करून रोड नेटवर्क स्टार्ट करून तुम्ही त्या वेने कारमध्ये ड्राईव्ह करू शकता. नेव्हिगेशन ऍप अशा पद्धतीचं GPS, GIS आणि रिमोट सेन्सिंगचं एकमेकाशी रिलेशन आहे. आणि जर GPS काय करतं, तुमची पोझिशन दाखवतं तुम्हाला, तुम्ही कुठे आहात पृथ्वीवरती, ग्लोबवरती तुम्ही कुठे आहात. मग जर तुम्ही हॉस्पिटलचा एका पंढरपूर बस स्टँडचा जर कोऑर्डिनेट तुम्ही जर इमेजला दिला तर पंढरपूर पासून तुम्ही त्या इमेज मध्ये कुठे जाल तिथं तुम्ही त्या किती डिस्टन्स वरती बस स्टँड पासून तो पॉइंट किती डिस्टन्स वरती हे इमेज वरती कळतं तुम्हाला. ऍक्च्युअल ट्रॅव्हल करायची गरज नाहीये पाथवरून. सो सच टाइप advanced technology coming nowadays, but nowadays this technology we are using in government sector आणि ते प्रायव्हेट मध्ये सुद्धा आपण काही वर्षात मध्ये यूज करू. Okay, so this is the scope. Then this is the program flow. In this way we can work on the GIS system. So capture the, just a minute, capture the data म्हणजे फोटोग्राफी करणे. then रजिस्टर मॅप बेस म्हणजे जो मॅप आपल्याला पाहिजे. म्हणजे आता फोटोग्राफी झाली, पूर्णपणे पंढरपूर तालुक्याचा फोटो निघाला सॅटेलाइट मधून. ओके, पण आपल्याला अनालिसिस फक्त पंढरपूर शहराचं करायचं असेल तर पंढरपूर पूर्ण तालुक्याच्या आपल्याला फोटोचं काय करायचंय. सो रजिस्टर मॅप बेस म्हणजे रिक्वायर्डच फोटो पंढरपूर सिटीचा पाहिजे तर तेवढाच क्रॉप करायचा. सॅटेलाइट मधून घेतलेल्या फोटोग्राफचा विचार करतोय मी. तुम्हाला ग्राउंड वरती उभा राहून पंढरपूर शहराचा फोटो काढता येईल का, नाही येणार ना. पंढरपूर शहराचा फोटो तुम्हाला कुठून मिळेल, सॅटेलाइट मधून किंवा एरोप्लेन मधून किंवा हेलिकॉप्टर मधूनच मिळेल ना. सो यू हॅव टू क्रॉप दिस फोटो, देन इंटरप्रिट डाटा, देन कन्वर्ट डाटा इनटू डिजिटल फॉर्मॅट. म्हणजेच जी इमेज आपण सॉफ्ट कॉपी मध्ये हेलिकॉप्टर मधून, एरोप्लेन मधून और सॅटेलाइट मधून घेतली, ती काय करायची, इन्सर्ट कुठं करायची, कॉम्प्युटर मध्ये. करतो की नाही आपण, मोबाईल मधला डाटा कॉम्प्युटर मध्ये ट्रान्सफर करतो की नाही. का अवघड वाटतंय काय मी सांगतो ते, सिंपल बोलतोय. मग तो डिजिटल फॉर्मॅट मध्ये आणायचा. त्यानंतर स्टोअर डाटा इन कॉम्प्युटर, की जो डिजिटल फॉर्मॅट मध्ये झाला तो स्टोअर करायचा म्हणजे सेव्ह करायचा. प्रोसेसिंग करायचं म्हणजेच जे काय अनालिसिस करायचं आपल्याला, पंढरपूर शहरामध्ये किती रेसिडेन्शियल एरिया आहे, पंढरपूर शहराचा एरिया किती आहे, पंढरपूर शहरातलं रोड नेटवर्क कसं आहे, हे सगळं काय करू शकतो आपण, GIS वरती करू शकतो. खूप सोपं आहे. याच्यामध्ये सध्या पंढरपूर शहराची पाईपलाईन, वॉटर सप्लायची पाईपलाईन आहे, ती GIS वरती करायचं चाललेलं आहे. म्हणजेच जमीन सगळ्या पूर्ण सिटीसाठी एकसारखी पाण्याची लेवल, पाण्याचा फ्लो जर एका ठिकाणी दिला तर पूर्ण सिटीला एकसारखं पाणी मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी करायची चालू आहे.
जीआयएस आणि जीपीएस टेक्नॉलॉजी यूज करून, आणि ती हळूहळू पुढे, सो सिव्हिल इंजिनियरला या ह्याच्यामध्ये स्कोप हळूहळू पुढे येणार आहे अजून एक 5-10 वर्षांनी. ओके, सो अँड डिस्प्ले रिझल्ट, जे काय अनालिसिस केलं त्याचे रिझल्ट डिस्प्ले करणे. Okay, so the GIS work in 3 module, or GIS system is divided in the 3 modules. So what are these 3 modules? So first module is the geographical survey. म्हणजे ज्या एरियाचा सर्वे करायचा आहे त्या एरियाचा तुम्हाला फोटोग्राफी किंवा इमेज कॅप्चर करणं पहिल्यांदा इम्पॉर्टंट आहे, आणि त्यासाठी तुम्हाला रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी यूज करावी लागते. फोटोग्राफीसाठी रिमोट सेन्सिंग आणि अनालिसिससाठी तुम्हाला GIS with reference of GPS. Okay, so first module is the geographical survey. काय जिओग्राफिकल सर्वे मध्ये इन्क्लूड येतं? दिस मॉड्यूल कन्सिस्ट ऑफ ओव्हरऑल जिओग्राफिकल सर्वे ऑफ आवर एरिया. म्हणजे ज्या एरियाचा सर्वे करायचा आहे, इफ वी हॅव टू do the survey of Pandharpur city, it means we have to take the photograph of Pandharpur city from the aircraft, aeroplane or satellite, आणि त्यानंतर जे अनालिसिस करायचे ते अनालिसिस तुम्ही त्या फोटोवरून करणार. म्हणजे जिओग्राफिक सर्वे मीन्स जिओग्राफी म्हणजेच तुमचं काय आहे, अर्थ सरफेस आहे, अर्थ सरफेसचा फोटो घ्यायचा आहे. अर्थ सरफेसचा म्हणजे कोणताही घेऊन चालेल का? पंढरपूरचा सर्वे करायचा आहे तर सोलापूरचा घेऊन चालेल का? पुण्याचा फोटो घेऊन चालेल का? नाहीये. सो पंढरपूर सिटीचा सर्वे करायचा तर पंढरपूर सिटीचा फोटोग्राफ घ्यावा लागेल. देन द सर्वे ऑफ पॅरामीटर्स अँड रिलेटेड इन्फॉर्मेशन इज टू बी डन इन दिस मॉड्यूल. म्हणजे जे काय पॅरामीटर तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत पर्टिक्युलर पंढरपूर सिटीचे, त्याची इन्फॉर्मेशन कशामध्ये येते तर मॉड्यूल 1 मध्ये येते. मॉड्यूल 1 मध्ये काय येतं तर फोटोग्राफी अँड व्हॉट टाइप ऑफ डाटा यू हॅव टू अनालाइज. सर्वे करायचा आहे म्हणजेच काय करायचं आहे, रेसिडेन्शियल एरिया पंढरपूरचा किती आहे कॅल्क्युलेट करायचं आहे, रोड नेटवर्क बघायचं आहे, वॉटर सप्लाय पाईपलाईन बघायची आहे, इंडस्ट्रियल एरिया बघायचा आहे, पंढरपूर सिटीचा पेरिफेरीमध्ये एरिया किती आहे पाहायचा आहे. अशा पद्धतीचं जे अनालिसिस तुम्हाला करायचं आहे त्या अनालिसिस ते पॅरामीटर्स यू हॅव टू सर्वे, यू हॅव टू फाइंड आउट. Okay, so this is included in the module 1. Now module 2. So what include in the module 2? Module 2 included programming and developing. So in this module we will perform the related programming using the SQL ASP.NET developing website. म्हणजे आता हे कॉम्प्युटरचा पार्ट आला, म्हणजे इमेज कॅप्चर करणं हा पार्ट झाला, जिओग्राफिक सर्वे झाला. पहिल्यांदा पंढरपूर सिटीचा फोटोग्राफ घ्यायचा आहे, दॅट कम्स अंडर दी मॉड्यूल 1. नाव जे काय अनालिसिस आपल्याला पंढरपूर शहराचं करायचं आहे, आय एम गिव्हिंग एक्झाम्पल यू टू पंढरपूर, वी कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ अदर एनी सिटी, सोलापूर और पुणे और एनी ॲग्रिकल्चरल एरिया. तुमचं 10 एकर शेती असेल तर त्या शेतीचं ही डिटेल अनालिसिस तुम्ही फोटोग्राफी करून किंवा फोटोग्राफ वरून घेऊ शकता गुगल मॅप वरून. म्हणजे तुम्ही 4 एकर मध्ये गहू आहे, 4 एकर मध्ये तुमचं शुगर केन आहे, अशा पद्धतीचं अनालिसिस. तुम्ही जर अमेरिकेत जॉब करत असाल आणि तुमची शेती जर इंडियामध्ये पंढरपूरमध्ये असेल तरी सुद्धा तुम्ही या एरियाचा फोटोग्राफी घेऊन तुम्ही या GIS सॉफ्टवेअर थ्रू पर्टिक्युलर एरियामध्ये पर्टिक्युलर कोणत्या टाईपचं क्रॉप आहे याचा अनालिसिस तुम्ही या GIS सॉफ्टवेअर वरती करू शकता किंवा जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम यूज करून अनालिसिस करू शकता. ओके, सो व्हॉट इन्क्लूड इन दी मॉड्यूल 3? मॉड्यूल 3 इज द डिझायनिंग. So here we will concentrate on the designing of the website and related page. म्हणजे पर्टिक्युलर एरिया जो आहे त्या एरियामध्ये त्या एरियाचं डिझाईन करू शकता. म्हणजे एखादं फॉर एक्झाम्पल एखादं लॉन आहे, लॉन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीज असतात, काही ठिकाणी ग्रास असतं, काही ठिकाणी फाउंटेन असतं, काही ठिकाणी बल्ब असतात लाईटचे. पाहिलेत सर्वांनी?
पाहिले की नाही? Yes, sir. म्हणजे हे डिझाईन करू शकता. एखादं गार्डन जर तुम्हाला फोटोमध्ये तुम्ही एखादं गार्डन असेल तर त्या गार्डनचं अनालिसिस तुम्ही करू शकता किंवा डिझाईन करू शकता. म्हणजेच काय, वेगवेगळ्या टाईपचे ट्रीज अनालाइज करू शकता. ग्रासचा एरिया किती आहे, फाउंटेनचा एरिया किती आहे, बल्ब कुठे आहेत, बाउंड्री काय आहे, अशा पद्धतीचं डिझाईन की जे आपण एखादी बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू असतंय पण त्या बिल्डिंगच्या बाहेर एक बोर्ड लावलेला असतो की जो छान मध्ये बिल्डिंग नंतर कशी दिसेल असा फोटो पाहिलाय की नाही? की तिथं कार उभी असते, 4 लोक उभं असतात, असा फोटो पाहिलाय की नाही का बिल्डिंगच्या बाहेर, की ही बिल्डिंग तयार झाल्यानंतर कशी दिसेल. तर अशा पद्धतीचं अनालिसिस तुम्ही त्या सॉफ्टवेअर वरती करू शकता. सो दिस इज दी मॉडेल 3. ओके. So next is the outcomes of GIS. So user can print and save the image of the required map. It means if you analyze the Pandharpur city, then you can prepare the map of Pandharpur city. You can save the image of Pandharpur city. You can print out the image of Pandharpur city. म्हणजे बघा, सॅटेलाइट मधून घेतलेली इमेज आहे की जी तुम्ही कॉम्प्युटरमध्ये डिजिटल फॉर्मॅटमध्ये इन्सर्ट केली, त्याचं अनालिसिस केलं, त्याचा एक पंढरपूर शहराचा मॅप तयार केला फोटोग्राफवरून, मग ते सेव्ह करू शकता, ते प्रिंट करू शकता. दॅट इज द आउटकम ऑफ GIS. देन युजर कॅन व्ह्यू डिफरंट पॅरामीटर्स ऑफ पर्टिक्युलर एरिया. आपण घेतलंच एक्झाम्पल पंढरपूरचं, तर त्याच्यावरच डिस्कशन करू. युजर कॅन व्ह्यू डिफरंट पॅरामीटर्स ऑफ पर्टिक्युलर एरिया. विठ्ठल टेम्पल कुठं आहे, चंद्रभागा रिव्हर कुठे आहे, पर्टिक्युलर एरियाचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता किंवा तो त्याची प्रिंटआउट घेऊ शकता. सिमिलर थर्ड आउटकम इज युजर कॅन गेट पाथ फ्रॉम द सोर्स ऑफ डेस्टिनेशन. रोड नेटवर्क, पंढरपूर पासून पंढरपूर, सोलापूर रोड पंढरपूर, पुणे रोड पंढरपूर, कराड रोड. सो दीज आर दी पाथ फ्रॉम दी डेस्टिनेशन. पंढरपूर पासून बाहेर जाणारे हे वेज आहेत, हे रोड्स आहेत, हेही तुम्ही पाहू शकता. GIS will also provide the working hours. It means for particular any project, how much time required for the work, that hours also GIS will be provided. So these are the outcomes of the GIS. Okay, so here end of this unit number 4. Okay, so या युनिट मध्ये आपण सर्वेइंग, फंडामेंटल्स ऑफ रिमोट सेन्सिंग अँड इंट्रोडक्शन टू GIS हा पार्ट आपण कव्हर केला.